स्वतः देव जरी आला तरी आता त्यांना एकत्र नाही करू शकणार। खूप नाटकं चालली होती ना, माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा। दयानंद खांडेकरचा फक्त एकच मुलगा आहे, युवराज खांडेकर, बस। ह्याची DNA टेस्ट करून घेऊया ना। टेस्ट निगेटिव्ह आली की मग मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स मध्ये याच्या तोंडाला काळा फासणार आहे। DNA टेस्ट जर पॉझिटिव्ह आली, तू त्याच्यासाठी पायघड्या घालशील आणि आनंदाने त्याला या घरात घेऊन येशील। चॅलेंज एक्सेप्टेड। हे अर्ध्या तासांनी तुला सबमिट करायचं आहे, तोपर्यंत तुझी कामं करून घे, मी इकडे ठेवते। एक्सक्यूज मी मॅडम, ते माझं डॉक्टर देशपांडे आहेत ना, त्यांच्याशी अपॉइंटमेंट होती। आजची अपॉइंटमेंट तर नाही। हो मॅडम, ते रमेश देशमुख म्हणून बघा ना। तुमचं नाव नाही आहे यात। मी त्यांना फोन केलेला, आमचा फोन झालेला, ते म्हटले तुम्ही या। मॅडम एक काम करा, प्लीज जाऊन डॉक्टरांशी चेक करा ना। ठीक आहे, मी पाहते। हो हो, प्लीज प्लीज प्लीज, थँक्यू। आज जर प्रेस कॉन्फरन्स मध्ये कळलं की केतू दयानंद काकांचा मुलगा नाहीये, तर तो परत इथे येईल आणि मग तो आणि मी आणि तो आणि मी, तो आणि तू रस्त्याच्या कडेला बसून भीक मागाल ना? अगं आई, काय बोलतेस तू? तो खांडेकरांचा मुलगा नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? आई, माझं प्रेम आहे ग त्याच्यावर। आम्ही ना एखाद्या झोपडीत सुखाचा संसार करू। कसले भिकेचे डोहा आहेत गए। खांडेकरांच्या घरात सून म्हणून मिरवेन असा विचार कर ना जरा। ही कसली स्वप्न बघतीयस? जरा डोकं चालव आणि नीट वाग काव्या, नाही तर तू बसशील इथे पापण्या उडवत आणि ती तारिणी खांडेकरांच्या घरात सून म्हणून राज्य करेल। संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वतः कौशिकी खांडेकर आणि दयानंद खांडेकर इथे येणार आहेत। ते काही क्षणात इथे पोहोचतील। कोण आहे केदार खांडेकर? खरंच खांडेकरांचे वारस का कोणी तोतया? MNNचे CEO कौशिकी खांडेकर यांच्या कुटुंबावर गेले काही दिवस वेगवेगळे आरोप होत होते। केदार खांडेकर या व्यक्तीच्या ओळखीबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते, पण आज कौशिकी खांडेकर सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला समोर येणार आहेत। महाराष्ट्र न्यूज नेटवर्क यांनी आजवर तुमच्या समोर प्रत्येक बातमी पूर्ण शहानिशा करूनच आणली आहे। सत्य जगासमोर आणणं हे MNN ची परंपरा राहिली आहे, जी आजवर कधीच मोडली गेली नाहीये। बाप्पा, केदार त्याच्या बाबांशी असलेलं नातं संपवायला निघालाय, पण तू त्याची ही इच्छा पूर्ण करू नकोस। एवढ्या वर्षांनी ते एकमेकांना भेटलेत, त्यांना दोघांनाही एकमेकांची खूप गरज आहे। दोघांच्या नात्यात आता पुन्हा दुरावा नको आणूस। एक मिनिट प्लीज शांत व्हा। थँक्यू। हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच आम्ही इकडे आलो आहोत। MNN चॅनल नाही तर सगळे न्यूज चॅनल, सगळे मीडिया हाऊसेस, त्या सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि हा माझा शब्द आहे। पण प्लीज
तुम्हा सगळ्यांना थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. पण का आपण कोणाची वाट बघतोय का? मॅडम जे उत्तरं देण्यासाठी येणार होते ते सगळे आलेत, मग अजून काय राहिलंय? सायलेन्स. आज काय सगळ्यांनी बोलायचंच ठरवलंय? ऐकायचं कोणालाच नाही का? कधीपासून सांगतायत त्या थोडा वेळ थांबा म्हणून. सो प्लीज थोड्या वेळासाठी प्लीज. पण का? अजून कोणी येणार आहे का? केदार खांडेकरांच्या आई येणार आहेत का? आत्ता मी इथे काय बोललो? उत्तर मिळणार नाही एवढी घाई कशासाठी? हे बघा, मुळात ही कॉन्फरन्स कशासाठी आहे तर हा जो मुलगा इथे बसलेला आहे केदार, तो असं म्हणतोय की तो खांडेकर आहे. आणि आज इथे तेच कळणार आहे सगळ्यांना. कळणार नाही तर सिद्ध होणार आहे, आणि तेही पुराव्यांसकट. पुराव्यासकट? म्हणजे हा खांडेकरांचा मुलगा नाहीये का? पुरावा दाखवायचा विषय काढून तुम्ही आमची उत्सुकता अजून वाढवली आहे. गेली कुठे ही तारिणी? मग अशी देवळात जाते असं सांगून तर गेली. हो ना, मग तिला सांग स्वतःची सोय आता तिथेच लाव. वहिनी, प्रेस कॉन्फरन्स सुरू कशी नाही झाली अजून? रिपोर्ट आले नसतील का? येतील ना, लवकरच येतील रिपोर्ट्स. आणि केदारला घराबाहेर काढायची वेळही लवकरच येईल. त्यांचं सामान भरायला घ्या. आले रिपोर्ट्स आले? हो. रिपोर्ट्स? हे कसले रिपोर्ट्स? DNA टेस्ट रिपोर्ट्स. ब्रेकिंग न्यूज. केदार खांडेकर यांच्या केसला एक नवीन वळण मिळालंय. केदार खांडेकर हाच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे की कोणी घुसखोर, ते आज सिद्ध होणार आहे. आणि त्यासाठी आता आपल्यासमोर त्यांच्या DNA टेस्टचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे. आता आपल्याला कळेल की जी व्यक्ती आहे ती कोणी फ्रॉड तर नाहीये ना, किंवा मग खरंच खांडेकर आहे का? हे सगळं ह्यात आहे या रिपोर्ट्समध्ये. आणि हा रिपोर्ट आता स्वतः कौशिकी मॅडम ओपन करणार आहेत. सो प्लीज मॅम. काय का? बघ ना. कौशिकी खांडेकर स्वतः तो रिपोर्ट सगळ्या मीडिया समोर दाखवणार आहेत. आणि कौशिकी खांडेकर यांनी तो रिपोर्ट उघडलेला आहे. हा केदार खांडेकरांचा वारस असेल ना, देवी मी खूप स्वप्न पाहिली आहेत माझ्या काव्याला त्या घरात सून म्हणून पाठवायची. काहीही कर आणि तो केदार त्यांचाच मुलगा निघू दे. काहीही झालं तरी तो केदार दयानंद रावांचा मुलगा असायला नको. मला माझ्या निशीच्या संपत्तीत कुणीही वाटेकरी नकोय.